आज दुपारी सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय आणि त्याबद्दल मोदींनी लालकृष्ण अडवाणींचं अभिनंदन केलं। अडवाणींच्या बातम्या गेल्या 10 वर्षात जेव्हा कधी आपण ऐकल्यात त्या कायम नरेंद्र मोदींच्या संदर्भाने ऐकल्यात आणि मोदींमुळे अडवाणींना डावललं गेलं अशा आशयाचा अर्थ सांगणाऱ्या बातम्या आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवर अचानक नरेंद्र मोदींनी केलेली घोषणा आणि मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने भारतरत्न लालकृष्ण अडवाणींना देण्याचा घेतलेला निर्णय, या सगळ्याचे जे विविध अर्थ आहेत ते समजून घेण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर आहेत मनीष खेर। आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या गल्ली टू दिल्ली या डिजिटल कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, लालकृष्ण अडवाणींची बातमी ही कायम नरेंद्र मोदींनी त्यांना डावललं आहे, किंबहुना नरेंद्र मोदींचा उदय म्हणजे लालकृष्ण अडवाणींचा अस्त आहे अशाच अर्थाने आपण आतापर्यंत ऐकल्या। अगदी अलीकडच्या काळात राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे तिथले एक ट्रस्टी चंपत राय यांनी आपल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं की इथे प्रचंड थंडी असणार आहे आणि इथली परिस्थिती पाहता, अडवाणींचं वय पाहता त्यांनी इथे येऊ नये असं मी त्यांना सांगीन आणि त्यानंतर त्यांनी इथे येऊ नये असं मी त्यांना सांगीन या वाक्याच्या बातम्या झाल्या आणि पुन्हा एकदा लालकृष्ण अडवाणी चर्चेत आले होते। त्यानंतर अडवाणींनी स्वतः राम जन्मभूमी विषयावर एक लेख लिहिला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अडवाणींच्या नावाची घोषणा भारतरत्न पुरस्कारासाठी होते। या सगळ्याचे अनेक अर्थ आहेत, ते समजून घेण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा आपल्याला नरेंद्र मोदी आणि अडवाणींचे संबंध समजून घ्यावे लागतील आणि अडवाणी व भारतीय जनता पक्षाचेही संबंध समजून घ्यावे लागतील। लालकृष्ण अडवाणी हे तसे भारतीय जनसंघापासूनचे नेते, म्हणजे भाजपचं यापूर्वी जे नाव होतं 1980च्या आधी 77च्या आधी ते भारतीय जनसंघ, त्या जनसंघाचे नेते म्हणून काम करणारे लालकृष्ण अडवाणी, त्या जनसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणूनही काम केलेले अडवाणींनी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रमुख नेतृत्वस्थानी अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी ही जोडी कायम चर्चेत होती। त्यांच्यासह मुरली मनोहर जोशी असायचे आणि हेच अडवाणी 80 साली भाजपची स्थापना झाल्यावर राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेही बनले होते। अडवाणींच्या कार्यकाळात आणि अडवाणींच्या नेतृत्वात राम जन्मभूमी सोमनाथ ते अयोध्या ही भाजपची रथयात्रा निघाली असं म्हटलं जातं। खरं तर 1980-84च्या दरम्यान ज्यावेळी पहिल्यांदा राम जन्मभूमीचा विषय पुन्हा एकदा राष्ट्रीय पटलावर येत होता, त्यावेळी संघाच्या संबंधित संघटनांनी या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला होता। त्या दरम्यान 87 साली म्हणतात तो अधिकृत निर्णय झाला आणि त्यात विश्व हिंदू परिषद, भाजप, विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळेजण अधिकृतपणे राम मंदिर अयोध्येत झालं पाहिजे, रामाच्या जन्मभूमीच्या ठिकाणी झालं पाहिजे ही भूमिका घेऊन या आंदोलनात उतरले होते आणि त्याचाच भाग म्हणून भाजपही या आंदोलनात उतरली आणि त्या सगळ्याचं नेतृत्व, त्या संपूर्ण रथयात्रेचं नेतृत्व हे लालकृष्ण अडवाणींनी केलं होतं। आपल्याला आजही त्या सगळ्या क्लिप्स ऐकायला मिळतात आणि त्यानंतरच त्याच अनुषंगाने इथे फार चर्चा झाली होती की त्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला निमंत्रण का नाही। अडवाणींच्या रथयात्रेमुळे आणि एकूण राम जन्मभूमी आंदोलनात भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप देशपातळीवरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला। कायम भाजपची भूमिका या देशामध्ये महत्त्वाची झाली आणि ते महत्त्वाचं स्थान भाजप पटकावू शकला, त्याचं श्रेय लालकृष्ण अडवाणींचं आहे आणि राम जन्मभूमी आंदोलनाचं आहे असं विश्लेषण आतापर्यंत अनेकदा केलं गेलंय, तुम्हीही ते ऐकलं असेल। लालकृष्ण अडवाणींना पंतप्रधान व्हायचं होतं, किंबहुना अनेक जण लालकृष्ण अडवाणींकडेच भाजपचे भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहत होते, परंतु भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि 99 साली जेव्हा भाजपचं पहिल्यांदा सरकार आलं तेव्हा एनडीएतील घटक पक्षांना सामावून घेण्याच्या नावाखाली लालकृष्ण अडवाणींऐवजी अटल बिहारी वाजपेयी यांची नियुक्ती, यांची निवड ही पंतप्रधानपदी करण्यात आली आणि त्यावेळी जे एक मुख्य कारण ज्याचा अर्थ ॲनालिसिस करणाऱ्या लोकांनी काढला होता, किंबहुना जे राजकीय विश्लेषणातूनही सांगितलं गेलं, ते म्हणजे लालकृष्ण अडवाणींचा कडवट हिंदुत्ववादाचा चेहरा हा त्यांच्या करिअरच्या आड आला आणि त्यामुळे लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकले नाहीत। पण 99 साली जेव्हा भाजपचं सरकार आलं त्याचवेळी गुजरातमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलं होतं आणि नरेंद्र मोदी हे भाजपचे मुख्यमंत्री म्हणून गुजरात काम करू लागले होते।
मोदींच्या कार्यकाळात 2002 साली गुजरातमध्ये दंगली उसळल्या आणि या दंगलींचा ठपका नरेंद्र मोदींवर ठेवून मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला। तो आंतरराष्ट्रीय माध्यमातूनही झाला, राष्ट्रीय माध्यमातूनही झाला। आणि त्यावेळी असं म्हणतात की जी माहिती नंतर एकदा बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितली होती की अडवाणी माझ्याकडे आले आणि म्हणाले की नरेंद्र मोदींना हटवण्याबाबत काही चर्चा सुरू आहेत, तर त्यावर मी काय करू। आणि त्यावर बाळासाहेब म्हणाले की मी असं म्हणालो होतो की जर मोदी गेले तर गुजरात जाईल। परंतु ही माहिती जी बाळासाहेब ठाकरेंनी 2012च्या आसपास आपल्या भाषणातून सांगितली होती, ती माहिती लालकृष्ण अडवाणींनी आपल्या पुस्तकात मात्र कुठेही कन्फर्म केलेली नाहीये। लालकृष्ण अडवाणींचं एक पुस्तक त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रपर लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे माय कंट्री माय लाईफ। या पुस्तकामध्ये एक चॅप्टर संपूर्ण हे या संपूर्ण नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगली या प्रकरणावरती आहे। आणि या चॅप्टरमध्ये लालकृष्ण अडवाणींनी असं म्हटलंय की हा सगळा डाव हे एक कारस्थान होतं, हा एक मोठा कट होता। यामध्ये आंतरराष्ट्रीय मीडिया सामील होती, यामध्ये आंतरराष्ट्रीय हितशत्रू भारताचे सामील होते आणि त्या सगळ्यांनी एक बदनामीचा डाव रचून नरेंद्र मोदींच्या सरकारला आणि गुजरात सरकारला टार्गेट करण्याचे प्रयत्न केले। हे मी सांगत नाहीये, हे लालकृष्ण अडवाणींचं जे अधिकृत आत्मचरित्र आहे माय लाईफ माय कंट्री, त्या पुस्तकामध्ये याविषयी एक चॅप्टर आहे आणि त्यात लालकृष्ण अडवाणी म्हणतात की मोदींवर सगळे आरोप जे केले गेले, गुजरात सरकारला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला गेला, ही एक मोठी कॉन्स्पिरसी होती, एक मोठं कारस्थान होतं आणि हे कुटील कारस्थान होतं असं लालकृष्ण अडवाणींनी म्हटले। त्यांनी कुठेही मी याविषयी बाळासाहेब ठाकरेंशी बोललो होतो किंबहुना मोदींना हटवण्याबाबत विचार झाला होता आणि मग मी मोदींना हटवू नका असं म्हटलं, असंही कुठे लिहिलेलं नाहीये। नरेंद्र मोदींना कायम ठेवायचा असा भाजपचा निर्णय होता असंही लालकृष्ण अडवाणींनी आपल्या पुस्तकात म्हटलंय। तेच लालकृष्ण अडवाणी 2004 साली भाजप पराभूत झालं आणि पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता युपीएच्या रूपाने देशभरात आली आणि मग 2004 ते 5च्या दरम्यान, म्हणजे मला आठवतंय 2005 साली लालकृष्ण अडवाणींच्या जीवनातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आला असं आपण म्हणू शकतो। किंबहुना अडवाणींनी सर्वात मोठी राजकीय चूक केली होती आणि माझा असा अंदाज आणि विश्लेषण आहे की त्या दिवसापासून अडवाणींचं राजकीय करिअर संपायला सुरुवात झाली। जे राजकीय असतं नंतर आपण 2012-13 साली पाहिला, त्याची सुरुवात ही 2005ला झाली होती, ज्यावेळी लालकृष्ण अडवाणी हे मोहम्मद अली जिन्ना यांच्या कबरीवर गेले, पाकिस्तान दौऱ्यावर गेले आणि तिथे त्यांनी मोहम्मद अली जिन्ना हे सेक्युलर होते असं विधान केलं, तर जिन्नांना भारताच्या फाळणीसाठी जबाबदार धरता येणार नाही असंही विधान केलं होतं। या विधानाचा परिणाम म्हणून संपूर्ण संघ संबंधित संघटनांमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या विरोधात प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात आला। आत्ताचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे त्यावेळी मला असं वाटतं सरकारेवा होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संघ संबंधित सर्व संघटनांनी याचा निषेध केला की मोहम्मद अली जिन्नांचं समर्थन भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कसं काय करू शकतो। याचा परिणाम इतका झाला होता की लालकृष्ण अडवाणींना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि अडवाणींच्या जागेवर राजनाथ सिंग यांनीच 2005 साली भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळलं होतं। पुढे मग ती कमान नितीन गडकरींच्या हाती देण्यात आली। हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे। परंतु त्या 2005ला ज्यावेळी लालकृष्ण अडवाणींनी राजीनाम्याची घोषणा केली मोहम्मद अली जिन्नांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने, तेव्हा संपूर्ण भाजपमधून एकमेव नेता पुढे आला होता ज्यांनी माध्यमांमध्ये असं म्हटलं की मी अडवाणींशी बोललोय, त्यांनी लाखो कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करावा आणि आपला राजीनामा मागे घ्यावा। त्या भाजपच्या नेत्याचं नाव आहे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी। 2005ला अडवाणींच्या समर्थनार्थ भाजपमधून आणि संघ विचार परिवारातून एक कडवट हिंदुत्ववादी चेहरा, ज्यांनी 2002-3 साली गुजरात दंगलीमध्ये कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते, संघ विचाराशी संबंधित संघटना हे सगळेच जण ज्या नरेंद्र मोदींवर खुश होते, त्या मोदींनी मोहम्मद अली जिन्नांच्या वक्तव्यावरून जो वाद पेटला होता त्यावेळी अडवाणींची बाजू घेण्याची भूमिका घेतली। त्यानंतर अडवाणींच्याच नेतृत्वामध्ये 2009च्या लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या। त्यावेळी सुद्धा 2007-8च्या दरम्यान
जेव्हा राजनाथ सिंग अध्यक्ष होते तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भविष्यामध्ये तुमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार कोण असतील। त्यावेळी राजनाथ सिंगांनी असं म्हटलं होतं की अर्थातच आमचं सरकार आलं तर आमच्या सरकारचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार किंवा आमच्या सरकारचे पंतप्रधान हे लालकृष्ण अडवाणीच असणार आहेत, यामध्ये कोणतंही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही। त्या अडवाणींचं नंतर 2009 साली अपयश त्यांना सहन करावं लागलं। त्या अडवाणींच्या अपयशामुळे त्यांनी पुन्हा एकदा राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन त्यांनी आपली जागा ही सुषमा स्वराज यांना देण्याची तयारी दाखवली आणि मग ते अडवाणी एनडीएच्या मात्र वर्किंग प्रेसिडेंट पदी कायम राहिले होते। नंतर राजनाथ सिंग पुन्हा एकदा भाजपचे त्यानंतर अध्यक्ष झाले आणि मग नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यात आलं आणि मग नंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु मोदी अडवाणींचं पटत नाही, किंबहुना अडवाणी मोदींच्या नावावर तयार व्हायला तयार होत नाहीयेत अशा बातम्या या त्या दरम्यान सुरू झाल्या आणि त्यावेळी असं खरोखर म्हणतात की भाजपमध्ये अनेक वेगवेगळे मतप्रवाह होते, भाजपशी संबंधित संघटनांमध्ये मतप्रवाह होते की नेमकं कोणाचं नाव फायनल करायचं, कोणाचं नाव अंतिम असावं पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून। शेवटी त्या सगळ्यात एक कॉमन मिनिमम मत असं झालं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच निवडणुका लढल्या जाव्यात आणि मोदींनी आपला करिश्मा दाखवून भाजपची एकहाती सत्ता आणली आणि याविषयी कोणतीही शंका किंवा प्रश्न शिल्लकच ठेवले नाहीत की पंतप्रधान कोण होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार हे त्यांनी कायम ठेवलं आणि 2019ला सुद्धा त्यांनी ते यशस्वीपणे रिपीट करून दाखवलं। पण 2014 ते 2019 आणि पुढे 2024 पर्यंत कायम अडवाणींची बातमी ही नरेंद्र मोदींनी त्यांना कसं डावललंय किंवा नरेंद्र मोदींमुळे अडवाणी कसे बाजूला गेलेत अशी झाली। खरं तर अनेकांनी ज्यांनी अडवाणींना अशा प्रकारे एक इंटेलेक्च्युअली प्रेशराईज केलं होतं की तुम्ही राम जन्मभूमी मुवमेंटचा चेहरा झालात, तुमच्या नेतृत्वात निघालेल्या रथयात्रेमुळे बाबरी पडली आणि त्यामुळे अडवाणींसारखी व्यक्ती ही कम्युनल आहे असं म्हणणारे लोकही नंतर लालकृष्ण अडवाणींचे सहानुभूतीदार झाले, कारण त्यावेळी त्यांचे नवे शत्रू हे नरेंद्र मोदी होते आणि नरेंद्र मोदींना त्यांना टार्गेट करायचं होतं। परंतु या अडवाणींचा इतिहास पाहत असताना जेव्हा आपण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संबंधांचा विचार करतोय तेव्हा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात काय लिहिलं, नंतर मोदींनी अडवाणींवर जेव्हा टीका आणि प्रचंड रोष ओढवला होता त्यावेळी काय भूमिका घेतली आणि ज्यावेळी रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होणार होता तेव्हा सुद्धा अडवाणींनी त्यांच्याकडून व्हॉट्सअपवर एका वृत्तपत्राला असा रिप्लाय केला की नियतीने नरेंद्र मोदींची निवड ही रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठापनेसाठी केलेली आहे। नंतर त्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या जवळपास पूर्वसंध्येला लालकृष्ण अडवाणींनी एक स्पेशल लेखही लिहिला की एका डिवाइन स्वप्नाची पूर्ती म्हणजे रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा आहे आणि त्या लेखातही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे प्राणप्रतिष्ठा करणार म्हणजे प्रत्येक भारतीय तिथे प्राणप्रतिष्ठा करणार आहे अशी भूमिका घेतली होती आणि मोदींच्या बाबतीत सामंजस्याची भूमिका ही अडवाणींनी अगदी अलीकडच्या काळात जे ताजं उदाहरण सांगितलं जातं तिथे घेतली। पण तरी सुद्धा अडवाणींच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर असणारा, अडवाणींविषयी आदर असणारा एक मोठा वर्ग हा भारतामध्ये आहे। तो विशेषतः भाजपच्या केडरमध्येही आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही आहे, भाजपचे जे जुने मतदार आहेत त्यांच्याकडेही तशा प्रकारचा अडवाणींविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाला जर नरेंद्र मोदींनी अडवाणींना वारंवार डावललं होतं अशा स्वरूपाच्या बातम्यांनी आणि या नरेटिव्हनी त्या वर्गावर काय परिणाम झाला असेल याचा विचार स्वाभाविक झालेला असू शकतो आणि अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंबहुना भाजपनी आता अडवाणींना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे नव्या भारतामध्ये जो नवा इतिहास, जो नवा भारत भाजप तयार करू इच्छिते किंवा भाजपचा दावा आहे की हा ये नया हिंदुस्तान आहे, तर या नवीन भारतामध्ये जो इतिहास असेल, ज्या नव्या विभूती असतील, ज्या महापुरुषांचे उल्लेख केले जातील त्यामध्ये सुद्धा आपला राजकीय वारसा प्रतिबिंबित व्हावा हे कुठेतरी नरेंद्र मोदी दाखवून देत आहेत। मला इथे एक गोष्ट सांगायला आवडेल की ज्या प्रकारे नरेंद्र मोदींचे कोणीतरी लालकृष्ण अडवाणी होते आणि मोदींच्या येण्यामुळे लालकृष्ण अडवाणींना जावं लागलं, त्याच प्रकारे या लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या जोडीचे सुद्धा एक लालकृष्ण अडवाणी होते आणि जेव्हा या दोघांचा उदय भाजपमध्ये जनसंघामध्ये झाला होता तेव्हा त्यांनाही जनसंघ आणि भाजप सोडून जावं लागलं होतं।
त्यांचं नाव म्हणजे बलराज मधोक. जे बलराज मधोक आता ज्या आमदार अपात्रता प्रकरणामुळे पक्षांतर बंदी कायद्याची भरभरून चर्चा झाली, त्या पक्षांतर बंदी कायद्याच्या साठी जी समिती तयार केली होती त्या समितीचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते. हा संदर्भ अनेकदा तुम्ही ऐकला असेल. पण या सर्वपक्षीय समितीत जनसंघाचे जे प्रतिनिधी होते त्यांचं नाव बलराज मधोक, आणि हे बलराज मधोक जे जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्षही होते, त्यांना अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींमुळे नंतर या सगळ्यातून माघार घ्यावी लागली, जावं लागलं. काही जण असं म्हणतात की नानाजी देशमुखांनाही लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वासमोर एक दुसरा पर्याय निवडावा लागला होता. आणि बलराज मधोक यांची मात्र कटुता संपली नाही. किंबहुना ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी आपलं गुडविल आणि आपले संबंध पुन्हा एकदा त्या अंडरस्टँडिंगनी लालकृष्ण अडवाणींसोबत प्रस्थापित केले, तसे मला असं वाटतं की बलराज मधोक यांच्यासोबत अटल अडवाणी या जोडीला करता आले नाहीत, जे आता यशस्वीपणे मोदी अमित शहाच्या जोडीने अडवाणींसोबत केलेले आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून बलराज मधोकांनी RSS अँड BJP असं पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये त्यावेळेसच्या अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या भाजपवर प्रचंड टीका करण्यात आली. पुढे त्या पुस्तकाचे त्यांनी 2 भाग काढले. त्यातला जो तिसरा भाग होता, त्या तिसऱ्या भागात तर दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित काही प्रश्न उपस्थित करून अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींवरच थेट शंका उपस्थित केली गेली आहे असं या पुस्तकात दिसतंय. आणि बलराज मधोक जे मूळ तसे जनसंघाचे वन ऑफ द त्या काळचे अडवाणी होते, आणि जे अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी हे त्या काळचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा होते, त्यांच्यामधला संघर्ष आणि त्याचा परिणाम पुढे शेवटी कसा झालाय. आणि आज मात्र अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यातला सुप्त संघर्ष आणि त्या संघर्षाचा शेवट कसा होतोय, हा फरक मला असं वाटतंय की भाजपच्या एकूण सगळ्या कॅल्क्युलेशन्स आणि भाजपची राजकीय तयारी आणि शहाणपण दाखवणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. हा व्हिडिओ आवडला असला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.